जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा ब्लॉग एक शेतकरी पुत्र म्हणून बनवतोय। आज आपण बोलणार आहोत त्या माणसावर ज्याच्या घामाच्या थेंबावर हे जग जगतं। तो म्हणजे शेतकरी। त्याचे आयुष्य म्हणजे संघर्ष। तो मेहनतीचे जिवंत उदाहरण आहे। सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठणं, बैल घेऊन शेतात जाणं, बियाणं पेरणं, नांगरणं, पिकांना पाणी देणं, फवारणी करणं हे त्याचे रोजचे दिनचर्या। पण या प्रत्येक कामामागे फक्त अन्नधान्य उगवणं नाही तर एक स्वप्न असतं, आपल्या कुटुंबियाचे पोट भरायचं। पाऊस कधी जास्त, कधी कमी, कधी वादळ तर कधी दुष्काळ, अशा सर्व अडचणींना मात करून शेतकरी मात्र तरीही शेतात उभा राहतो। कारण त्याला ठाऊक आहे, त्याचे स्वप्नच नाही तर त्याचे भविष्यही धोक्यात येईल। शेतकऱ्याचे आयुष्य हे आपल्यासाठी शिकण्यासारखं आहे। तो आपल्याला सांगतो, संयम ठेवा, मेहनत करा आणि कष्ट करायला मागे पाहू नका। कारण जमिनीत टाकलेलं बी लगेच उगवत नाही, त्याला वेळ लागतो, सूर्याची किरणे लागतात, पाणी लागतं। तसंच आपल्या आयुष्यात कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि हार्डवर्क लागतं। मित्रांनो, आपण जिथे आहोत तिथे पोहोचण्यासाठी शिक्षण, व्यवसाय, नोकरी लागते। पण या सर्वांच्या पाया कोण घालतो तो म्हणजे शेतकरी। लोक म्हणतात मेहनतीशिवाय यश मिळत नाही, आणि त्याचे खरं उदाहरण म्हणजे शेतकरी। हे हिरवीगार पिकं पाहताना यामागे किती संघर्ष आहे हे फक्त शेतकरी जाणतो। उन्हाळा असो की पावसाळा, थंडी असो की वादळ, शेतकरी कधी हार मानत नाही। टॅग करा तुमच्या शेतकरी मित्राला, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे।